हा या देशामध्ये देशद्रोह होतोय। आणि म्हणून काही वेळेला असं वाटतं की या सगळ्या कमळाबाईंनी चिखल करून ठेवलाय। जो म्हणतोय ते तुम्हाला आता कळेल, एक एक गोष्टी मी तुम्हाला सांगेन तसं। एक तर भाजप आणि प्रशासन सरकार चालवण्याचा सूत्राम संबंध नाही, दुरान्वयाने सुद्धा संबंध नाहीये। 3 वर्ष मणिपूर जळतंय। आता काल परवाकडे मोदी मणिपूरमध्ये गेले। 3 वर्ष जळते मणिपूर। तिथल्या महिलांची धिंड निघते, धिंडवडे निघतात अब्रूचे। ना मोदी जायला तयार, ना दुसरे व्यापारी जायला तयार। पण एवढं करून मोदी गेले, आम्हाला असं वाटलं की मोदी काहीतरी तोडगा काढतील, ज्यांच्यावरती अत्याचार झाले त्यांना काहीतरी सांत्वन करतील। पण गेल्यानंतर त्यांचं भाषण आलं होतं, हसायचं की रडायचं। मणिपूरमध्ये गेल्यानंतर मोदीजीने भाषण केलं, मणिपूर के नाम में ही मणि है। और ते तिकडे जाऊन कशाला बघायला पाहिजे, आम्हाला इथेही कळतं, म्हणून मराठी सक्तीची पाहिजे। मणिपूरमध्ये जाऊन तुम्हाला मणिपूरमधला मणी दिसला, पण मणिपूरच्या जनतेच्या डोळ्यातलं पाणी नाही दिसलं। तिथली जनता रडते, तिथली जनता आक्रोश करते। पण आमचे पंतप्रधान तिकडे जाऊन मणिपूर के नाम में ही मणि है, कशाला जाता मग तिकडे? ही जी यांची सगळी जी वृत्ती आहे, मला असं वाटतं काही वेळेला विचार केल्यानंतर की भाजप म्हणजे आता अमिबा झालेला आहे। अमिबा म्हणजे तो एक पेशीय प्राणी असतो, काय जीव असतो, तो सगळ्यांना शाळेमध्ये होता। अमिबा वाटेल तसा वेडा वाकडा कसाही पसरतो, जिकडे लागेल तिकडे युती करतो। झालं काम की इकडचा हात काढला तिकडे हात करतो, तिकडचा। पण एक पेशी मीच शरीरात गेलं तर पोट बिघडतं, तसे समाजात घुसले तर शांती नाहीशी होते। म्हणून मी त्यांना अमिबा म्हणतोय, म्हणून अमिबा म्हणतोय। आणि आमचे जे मुख्यमंत्री आहेत, हे मुख्यमंत्री आम्हाला शिकवत आहेत। म्हणून मी बातमी घेऊन आलोय। इंडिया टुडेने सर्वे केलाय, तुमच्यापर्यंत आलाय? इंडिया टुडेने एक सर्वे केला की मोस्ट पॉप्युलर सीएम अक्रॉस इंडिया। आता गेल्या 2-3 महिन्यातला सर्वे आहे, म्हणून मी त्याचं कागदच घेऊन आलेलो आहे। आपल्या वेळेला पहिल्या 5 मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता। माझं कर्तृत्व नव्हतं, हे तुमचं सहाय्य होतं। महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक होतं, ते माझं नव्हतं। पण आज जो हा सर्वे झालेला आहे, आलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, नंबर 1, 2 ममता, 3 चंद्रबाबू, 4 नितीश कुमार, त्याच्यानंतर स्टॅलिन, नंतर काय ते पिनारवी विजयन, मग रेवंता रेड्डी, मोहन यादव, हेमंता बिश्वकर्मा शर्मा, आणि 10व्या ह्याच्यावरती आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। नशीब 10वे नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते। अहो येणार कसे? सगळी बजवचपुरी करून ठेवलेली आहे। काय केलं काय तुम्ही आजपर्यंत? आज सुद्धा बातमी आली की कुठल्या एका अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये धाड टाकली, अधिकाऱ्याला पकडला रंगेहात। वसई विरारच्या महापालिकेच्या आयुक्ताला पकडलं होतं। अधिकारी पकडले जात आहेत, पण मंत्री राजरोस बॅगा उघड्या टाकून खोलीमध्ये बिनधास्त बसलेले आहेत। त्यांना यांना हात लावायची हिंमत होत नाहीये। मंत्र्यांच्या नावाने दारूचे परवाने दिले जात आहेत, आईच्या नावाने, पत्नीच्या नावाने डान्स बार काढले जात आहेत, पुरावे सादर केले, विधिमंडळात सादर केले, तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस त्या मंत्र्यांना समज देऊन सोडून देत आहेत। हे बरं नाही, पुढच्या वेळेला पुरावा दिसता कामा नये। हे तुमचं राज्य, हा तुमचा कारभार। आणि म्हणून मला आरएसएस मोहन भागवत यांना विचारायचे काही प्रश्न। हे मी प्रश्न लिहून आणलेले, पण आता याचे कागद ओले झालेत आहेत तरी, कारण आता निवडणुका येत आहेत। मुंबई महापालिकेची निवडणूक आहे। निवडणूक तुम्ही लावाच, जनता वाटच बघते। आज येताना सुद्धा मुंबईच्या रस्त्याची झालेली चाळण हे सगळेजण बघतायत, अख्खी मुंबई भोगते। जरा कुठे पाऊस झाल्यानंतर तुंबणारी मुंबई, तुम्ही ते मेट्रो आणि मोनो चालू ठेवण्याच्या ऐवजी मुंबईमध्ये आता बोट सेवा सुरू करा।
मेट्रोचं स्टेशन तुंबतंय, मोनोरेल लटकते, खड्डे पडतायत, ट्रॅफिक वाढतोय, आणि हे आपले महापालिकेत भाजपचा महापौर झालाच पाहिजे म्हणून बोंबलून हे पुन्हा दिल्लीला जातात अमित शहा. आणि मग जशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसे आता भाजपवाले यांना दुसरा उद्योग नाही, हे पुन्हा हिंदू मुस्लिम करायला लागलेले आहेत. असतील इकडे सुद्धा मुसलमान आले असतील, येऊ द्यात. कारण शिवसेना प्रमुखांनी सांगितलेले आहे या देशामध्ये धर्म कोणाचाही कोणताही असू शकतो, आम्ही हिंदू आहोत. कोणी मुसलमान आहेत, कोणी ख्रिश्चन आहेत. धर्म कोणाचा कोणताही असला तरी राष्ट्र धर्म हा एकच असला पाहिजे, तो म्हणजे आपला हिंदुस्थान. धर्म आपल्या घरामध्ये ठेवा, पण घराच्या बाहेर जेव्हा आम्ही पडतो तेव्हा आमचा देश हाच माझा धर्म, ही शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे. आणि तुमचं काय हिंदुत्व? म्हणून मला मोहन भागवतांना विचारायचंय, आणि जे भाजपवाले आमच्या अंगावरती येत आहेत की ह्यानी मुंबई जिंकले तर खान महापौर होईल. अरे तुम्ही मुंबई जिंकू शकत नाही तर त्या अदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयामी करून देऊन टाकाल. जानवं घालाल, शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पयामी. ही काय व्यापारी म्हणून तुम्ही इकडे मुंबईकडे बघताय, आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो आहोत. आणि आम्हाला जर का हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करत असाल तर पहिला आम्ही भाजपला परत सांगतो, तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाका आणि मग आमच्याशी हिंदुत्वाच्या गप्पा करा. पहिलं ते तुमचं फडकं आहे, फडकच आहे, तो भगवा असूच शकत नाही. कारण भगवा हा शिवसेनेच्या हातामध्ये आहे, शिवसैनिकाच्या हातामध्ये आहे. तुमच्या फडक्यावरचा हिरवा काढा आणि मग आमच्या अंगावरती या. आणि मग 100 वर्ष झाल्यानंतर मोहन भागवतांना मी सांगतोय की भागवत साहेब, हे तुमचे चेले चपाटे आहोत. 100 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला समाधान आहे का की ज्या कामासाठी 100 वर्ष संघाने मेहनत केली आणि त्या मेहनतीला आज लागलेली ही विषारी फळं, ही फळं बघितल्यानंतर तुमचं समाधान होतंय का? तुम्हाला आनंद मिळतोय का की याजसाठी केला होता अट्टहास, ही विचारी सगळी फळं त्या झाडाला लागलेत? आणि मला असं वाटतं की कदाचित भागवत साहेबांना सांगता येत नसेल, पण RSSचा हेतू ब्रह्मदेवाचा बाप होण्याचा असेल. पण ब्रह्मदेव नाही झाला, ब्रह्म राक्षस झालेला आहे. आणि मुद्दामून तुम्हाला सांगतो, मी ब्रह्म राक्षस हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो आहे. सगळ्यांनी घरी जाताना गुगलवरती ब्रह्म राक्षस या शब्दाचा अर्थ बघा. आमच्या अंगावरती हिंदुत्व म्हणून येताना मोहन भागवतांनी जे सांगितले, गेले काही वर्षातली त्यांची वाक्य आहेत. मुस्लिमों को लेकर RSS चीफ मोहन भागवत की बैठक में लिया गया बड़ा निर्णय, अब घर घर पहुंचेगी टीम. RSS प्रमुख मोहन भागवत ने दिल्ली में मुस्लिम धर्मगुरुओं के साथ बैठक की, जिसका उद्देश्य हिंदू और मुसलमानों के बीच की दूरी को कम करना है. पिछले 3 वर्षों से भागवत इस दिशा में सक्रिय है, मदरसों का दौरा कर रहे हैं और मुस्लिम नेताओं से मिल रहे हैं. हे जे बेंबीच्या देठापासून ओरडणारे भाजपडे आहेत त्यांना विचारतोय, मोहन भागवतांनी हिंदुत्व सोडले बोलण्याची हिंमत आहे का तुमची? आहे हिंमत? आणि हे एवढ्या पुरतं थांबलेलं नाहीये. या बातम्या ज्या आहेत, 2022 ची बातमी एक आहे की मोहन भागवत यांनी मशिदीला भेट दिल्यानंतर त्यांचे मुसलमानांचे जे सर्वोच्च नेते आहेत उमर अहमद इलियासी यांनी त्यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. हिंदुस्थान मधल्या मुसलमानांच्या सर्वोच्च नेत्याने मोहन भागवतांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. जा भाजपड्यांना विचारा त्यांना जाऊन की हिंदुस्थानचे राष्ट्रपिता म्हणालेत का पाकिस्तानचे राष्ट्रपिता त्यांना म्हणालेत? आमच्या अंगावरती येतं. अरे तुम्हाला लाज लज्जा शरम काय आहे की नाही? एक तर काहीतरी ठरवा. आम्ही जे बोललो ते एवढ्यासाठी बोललो, ना आकार ना उकार ना ध्येय ना धोरण, कसाही वावरतोय, कसाही वाढतोय, कसाही पसरतोय. आणि जरा थांबा, मला बोलू द्या नाही तर इकडून वाचन करा. हे एवढ्या पुरतं थांबत नाहीये. मोहन भागवत बोललेले आहेत
या देशामध्ये राहतो तो प्रत्येक जण हिंदू आहे. मग हे तुमचे जे चेले चपाटे करतायत हिंदू मुस्लिम, आम्ही जे सांगतोय परत मी त्याच्यावर ठाम आहे की हा देश जो स्वतःचा मानतो तो आमचा आहे. त्या सोफिया कुरेशी ज्यांना हे भाजपवाले पाकिस्तानांची आणि अतिरेक्यांची बहीण बोलले होते, ती सोफिया कुरेशी आमची सगळ्यांची बहीण आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. पण काहीतरी एक दिशा ठरवा, काहीतरी एक कुठे जायचं ते ठरवा. कारण एका बाजूला तुम्ही सोफिया कुरेशीला पाकिस्तानांची बहीण म्हणताय, अतिरेक्यांची बहीण म्हणताय, दुसऱ्या बाजूला बिल्किश बानोवरती अत्याचार करणाऱ्यांची तुम्ही स्वागत करून मिरवणूक काढताय, आणि त्याच वेळेला मोदी सांगतायत की मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या. एका बाजूला बटेंगे तो कटेंगे म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला मोदी सांगतात की लहानपणी त्यांच्या आजूबाजूला मुस्लिम लोकांची सगळी वस्ती होती, त्यांच्या घरी ईदच्या वेळेला जेवण सुद्धा मुस्लिम घरातून यायचं. काय नेमकं तुम्ही देशप्रेमी तरी आहात का? नक्की तुम्ही हिंदू तरी आहात का? जा स्वतःच तपासून घ्या. हिंदू म्हणून काय असतं ते आहे की नाही नीट बघून या. आणि देशप्रेम तुम्ही आम्हाला शिकवताय. काल परवाकडे झालेली जी क्रिकेट मॅच एशिया कप, तो जिंकल्यानंतर जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो तो माणूस बेशरम आहे. क्रिकेट आणि पाकिस्तान बरोबर कशाला थोतांड केली तुम्ही? ऑपरेशन सिंदूर तुम्हीच आम्हाला सांगितलं ना की पेहलगाम मध्ये धर्म बघून, धर्म विचारून गोळ्या घातल्या. हिंदू आहे घाल गोळी, हिंदू आहे घाल गोळी. एक तर तुमचं सरकार तिकडे 10 वर्ष बसले, तुमच्या देशामध्ये हिंदू सुरक्षित नाहीये. या देशामध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्या अतिरेक्यांच्या देशाबरोबर तुम्ही क्रिकेट खेळता. म्हणजे बाप देशप्रेमाचं नाटक करतो, ढोंग करतो, आणि पोरगा क्रिकेट खेळतो. ही तुमची घराणेशाही. एका बाजूला तुमची नाचलेली कुजलेली सडकी ढोंगी घराणेशाही, आणि दुसऱ्या बाजूला आमच्या ठाकरेंची घराण्याची परंपरा, ठाकरेंची घराणेशाही, ज्याचा मला अभिमान आहे. कशाला घराणेशाही बद्दल बोलता? आणि म्हणूनच तुम्ही किती जरी प्रयत्न केले तरी ही तुफान गर्दी, पाऊस पडतोय. आम्ही खुर्च्या बुडाखाली घेऊन बसणारी माणसं नाहीयेत. इकडे तर बघा, खुर्ची असली काय नसली काय, खुर्ची आम्ही घेतो डोक्यावरती. आणि मुंबईच्या बद्दल जर का बोलायचं झालं, कारण आता निवडणुका मागून निवडणुका येणार. काल परवाकडे जेव्हा मी शेतकऱ्यांच्या दौऱ्यावरती गेलो होतो, पाहणी त्यांच्याशी बोलत होतो, शेतकरी उद्विग्न आहे, रडतोय. आणि काही जण मला येऊन बोलत होते की साहेब, तुमच्या काळात तुम्ही केलेली कर्जमुक्ती तशी आम्हाला पाहिजे, तुम्ही आम्हाला परत हवे आहात. म्हटलं आता दादा त्याच्यामध्ये जाऊ नकोस, पहिलं तुला संकटातून बाहेर काढावं लागेल. पण एक वाक्य बोलताना तो बोलून गेला, ते फार महत्वाचं आहे. म्हणून मी जी काल मागणी केली लाडक्या बहिणीबाबत, ती त्याच्यासाठी केलेली आहे. निवडणूक आल्यानंतर महिलांच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपये टाकले गेले. आणि ही गोष्ट काही प्रमाणात आपण मान्य केली पाहिजे की महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी जिकडे खायला अन्न नाही तिकडे 1,500 रुपये मिळत असतील, आणि घरापुरते 1-2 रात्री मुलाबाळांना काहीतरी खाऊ देऊ शकत असेल, तर महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी अरे हे बरं चाललंय. पण तो शेतकरी बोलला की साहेब, ही भाजपची औलाद आहे ना, ही आता पगारी मतदार तयार करते, पगारी मतदार. आपल्याला महाराष्ट्राने ठरवायचंय की आपण भाजपचे पगारी मतदार होणार की स्वाभिमानी मतदार व्हायचंय, हे आता तमाम महिलांनी ठरवायचंय. कारण पंतप्रधान तिकडे बसलेत. आज माझी अशी अपेक्षा होती की सर्व कामं रद्द करून 1 फुल आणि 2 हाफ जे आपल्याकडे आहेत, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, हे तिकडे दिल्लीत जाऊन बसायला पाहिजे होते की माझा महाराष्ट्र आज बुडतोय, अतिवृष्टीमध्ये भिजून चाललाय, जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे,
सगळे निकष बाजूला ठेवून केंद्राकडनं आम्हाला भरघोस मदत द्या, 10,000, 20,000, 25,000 कोटी रुपये आम्हाला द्या. पण पंतप्रधानांना प्रस्ताव पाहिजे. देवेंद्र फडणवीसांचा अभ्यास सुरू आहे. अभ्यास होईपर्यंत त्यांना माहिती आहे की लोक विसरून जातात. जरा थोडंसं काहीतरी हातावर टिकवलं की निवडणुका आपण पार पाडू, मग काय बसले बोंबलत. बिहारमध्ये निवडणुकांच्या तोंडावरती पंतप्रधान तिथल्या महिलांच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये त्यांनी टाकलेत. जवळपास किती? 10,000 कोटी रुपये. 10,000 कोटी काय प्रस्ताव आला होता बिहारमधून? तिकडे निवडणुका असल्यानंतर प्रस्तावाची गरज नाही. तुम्हाला मतं विकत घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, पण उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्रासाठी द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. हा माझा जाहीर आरोप आहे. गेल्या निवडणुकीत सुद्धा मोदी तिकडे गेले होते आणि लिलाव केला. बिहार के लिए मैं पैकेज देना चाहता हूं, कितना दे दूं? 50,000 दे दूं कि 70,000? 70,000 दे दूं कि 90,000? आणि करत 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 1.25 लाख कोटी रुपये त्यांनी तिकडे जाहीर करून टाकले होते. 1.25 लाख कोटी मिळाले की नाही मिळाले बिहारच्या जनतेला माहिती. म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत, पण तुम्हाला महाराष्ट्राला, तुम्ही महाराष्ट्रावरती अन्याय करताय. अन्याय तुमच्या मनामध्ये आहे. महाराष्ट्रावरती सूड घ्यायचंय तुम्हाला. हे जे राजकारण चाललेलं आहे, म्हणून मी जे काय म्हटलं की भाजप आणि सरकार यांचा सुतराम संबंध नाहीये. सुतराम संबंध नाहीये. याला प्रत्येक गोष्टीमध्ये महोत्सव साजरे करायचे. बचत महोत्सव, बचतोत्सव. जीएसटी कमी केला, लावला कोणी होता? नेहरूने लावला होता. नेहरूने लावला होता का जीएसटी? मग गेले 8 वर्ष तुम्ही लुटलात संपूर्ण देशाला. 125 लाख कोटी रुपये तुम्ही तिकडे खिशात घालून बसलात. म्हणजे मला तो राजेश खन्नाचा पिक्चर आठवला. कुठला तो आज का एमएलए का काहीतरी पिक्चर आहे. त्याच्याकडे काही हॉटेलवाले येतात आणि सांगतात की अमुक एका पदार्थाची किंमत वाढवायची. ते सगळे म्हणतात अहो किंमत वाढवली तर लोक बोंबलतील. तुले कितना चाहते हो? नहीं दुगना करना चाहता हूं. नहीं ठीक है आप तिगना कर दो, तिप्पट करा. सगळे आजूबाजू सांगतात हो तिप्पट काय लोक रस्त्यावरती उतरतील. म्हणतो राजेश खन्ना मुख्यमंत्री असतो सांग उतर नाही तो. लोग रस्ते पे उतरेंगे, आंदोलन करेंगे, तोडफोड होईल. मग लोक माझ्याकडे येतील. मग मी हॉटेलवाल्यांना बोलवीन आणि त्यांना सांगेन तिप्पट नाही तुम्ही दुप्पट करा. त्यांचंही काम झालं आणि आपलंही काम झालं. या पद्धतीने तुम्ही सरकार चालवताय. आणि मुंबई महापालिकेची निवडणूक जी मी बोलत होतो ती होऊनच द्या. मुंबई महापालिका सुद्धा यांनी कशी गहाण टाकलेली आहे. एक तर तुमचा ज्याच्याशी संबंध नाही ती सगळी कामं स्वतःवरती त्याचं श्रेय घेत आहे. बीडीडी चाळ आम्ही केली. कुठे केली? बीडीडी चाळीचं भूमिपूजन मी केलं होतं. सोबत शरद पवार होते आणि आदित्यनी तिथे आणि त्याच्याबरोबर जितेंद्र आव्हाडांनी मेहनत केलेली आहे. मुंबईचा कोस्टल रोड आम्ही केला. अरे लोक माहिती आहे ना लोकांना स्वप्न कोणाचं आणि पूर्ण कोणी केलं. आणि आज सुद्धा त्यांनी एक गोष्ट केली जी गोष्ट आदित्य इतके वर्ष बोलत होता की मुंबई हे न झोपणारं शहर आहे. दिवसा ज्या ऑफिसमध्ये जातात त्यांना दिवसा जेवणाची आणि खाण्याची पिण्याची म्हणजे पाणी पिण्याची नाही सोय असते, तर रात्री काम करणाऱ्यांनी ती का असू नये? तेव्हा भाजपवाल्यांनी जो काय नंगा नाच केला होता, संस्कृती, नाईट लाईफ. नाईट लाईफ म्हणजे तुम्ही मकावला जाऊन नाईट लाईफ वाले, तसं नाईट लाईफ नाही. कळलं ना? हा, हे मकावला जाऊन यांचं नाईट लाईफ फुलणार आणि आम्हाला इकडे शिकवणार साधन सुचिता. आज जे आपण बोलत होतो तेच त्यांनी केले. रात्री सुद्धा आम्ही पब आणि बारची मागणी करतच नव्हतो. उलटा आमचं म्हणणं आहे बार रद्दच करा. जे तुमचे मंत्री चालवत आहेत त्यांना पहिल्या मंत्रिमंडळातून काढा, ही आमची मागणी आहे. पण सगळं श्रेय आपल्याकडे घ्यायचं आणि दुसरं तुमच्याकडे द्यायची. मुंबई महापालिका सुद्धा आज जवळपास 2.25 लाख कोटीच्या तुटीमध्ये आणि खड्ड्यामध्ये टाकलेली आहे. सहन करायचं आपण, बघत बसायचं आपण. आणि निवडणूक घेऊ शकतील असं मला वाटत नाही, कारण लोकप्रतिनिधी ज्या दिवशी सभागृहात जातील त्या दिवशी यांनी 3 वर्षात खाल्लेली सगळी मुंबईची तिजोरी ही जनतेसमोर येईल. आम्ही आणणार, व्हाईट पेपर पहिला काढणार त्याच्यावरती.
व्हाईट पेपर काढणार आहे. बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, मला हरकत नाहीये, पण तुम्ही तरी किती वेळ भिजणार? या महाराष्ट्रातलं सरकार झोपलेलं आहे की जागं आहे? या सरकारला जनतेच्या वेदना दिसतात का नाही दिसतात? या सरकारला कान आहे की नाही आहे? वेदना ऐकू येतात का नाही येतात? या सरकारला डोळे आहे की नाही आहे? व्यथा दिसतात की नाही दिसतात? आणि या सगळ्यावर बोलायला यांच्याकडे तोंड आहे की नाही आहे? अशा प्रकारची स्थिती आत्ताच्या सरकारची आहे. बांधवांनो, मागच्या महिना दीड महिन्यापासून या महाराष्ट्रात अतिवृष्टीनं थैमान घातलेलं आहे. जवळपास 60 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आहे. लाखो शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होतंय. ठिकठिकाणी आंदोलनं उभी राहत आहेत. ठिकठिकाणी वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या भूमिका मांडतायत. आणि या सगळ्या भूमिका मांडत असताना सरकार नुसत्या घोषणेमध्ये बसलेलं आहे. घोषणेशिवाय हे सरकार काही करत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आता नितीन बानगुळे पाटलांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा काही शेतकऱ्यांची नावं घेतली. आज या देशामध्ये जेवढ्या आत्महत्या झालेल्या आहे, या महाराष्ट्राच्या सरकारला लाज वाटली पाहिजे. सगळ्यात जास्त जवळपास 39% आत्महत्या फक्त महाराष्ट्रात झालेल्या आहे. हे सरकार करंट सरकार जसं आलं 1 जुलै 2023 पासून तर आतापर्यंत जून 25 पर्यंत या महाराष्ट्रामध्ये जवळपास 8,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. आणि मागच्या 7 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये 1 जानेवारी पासून तर ऑगस्ट 2085 पर्यंत जवळपास 1200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. बांधवांनो, ही काही अभिमानाची बाब नाहीये. या महाराष्ट्रात एवढ्या आत्महत्या होतात आणि सरकार उघड्या डोळ्यानं या सगळ्या आत्महत्या बघत आहे. परवाच्या दिवशी संभाजीनगरात एक मोर्चा झाला. शेतकऱ्यांचा संताप, शेतकऱ्याचा राग एवढा होता की विभागीय आयुक्तालयामध्ये शेतकरी घुसले. मला असं वाटतं या सरकारने शेतकऱ्याला न्याय नाही दिला तर या महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा या मंत्रालयात घुसून या सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीये. कारण या शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे. ही मदत म्हणजे काही भीक नाहीये. आज पंजाब सारखं राज्य वेगवेगळ्या पद्धतीनं मदत जाहीर करतं. आपल्या या सरकारने एनडीआरएफच्या निकषानुसार मदत जाहीर केली. परंतु जर ही मदत जाहीर केली असेल तर या मदतीनुसार या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं भलं होऊ शकत नाही. एनडीआरएफचे निकष अतिशय तोकडे आहेत. एसडीआरएफचे निकष अतिशय तोकडे आहेत. आज ठिकठिकाणी शेकडो नव्हे हजारो गुरं वाहून गेले, कोणाच्या गायी गेल्या, कोणाच्या म्हशी गेले, कोणाचे बैल गेले. एनडीआरएफच्या निकषानुसार फक्त 3 जनावराला मदत मिळू शकते. आज मागच्या महिन्यामध्ये मागच्या आठवड्यात आम्ही मुखेडला गेलो होतो. नांदेडमध्ये एका शेतकऱ्याच्या 55 म्हशी वाहून गेल्या. परवाच्या दिवशी उद्धवजी ठाकरे साहेबांनी मराठवाड्याचा दौरा केला. या भूम मधील एका दातखिळे नावाच्या भूम तालुक्यातील एका पिंपळगावच्या एका शेतकऱ्याच्या 27 गायी वाहून गेल्या. सांगण्याचा मुद्दा हा की आज म्हैस असेल, गाय असेल, लाखाला, 1.25 लाखाला, 1.5 लाखाला, 2 लाखाला ही येते. आणि एनडीआरएफच्या निकषानुसार फक्त 35,000 37,000 रुपये या शेतकऱ्याला मिळू शकतात, तेही फक्त 3 शेतकऱ्याला. आणि म्हणून बांधवांनो, अशा पद्धतीने हे एनडीआरएफचे एसडीआरएफचे निकष अतिशय तोकडे आहेत. आज सरकारने काल परवा काही मदत जाहीर केली 2200 कोटी, परंतु ही मदत जाहीर झालेली नाही. माझ्याकडे याचे सगळे सर्क्युलर आहे. सरकारने जाहीर केलेले अध्यादेश आहे. या अध्यादेशामध्ये या सरकारने जाहीर केलेली रक्कम ही काही 2200 कोटी नाही. ही मदत फक्त ऑगस्ट पर्यंतच्या अतिवृष्टीची त्यांनी जाहीर केलेली आहे.
आणि ही मदत फक्त 1339 कोटीची आहे. आज 60 लक्ष हेक्टरचं नुकसान झालेलं असताना ही मदत फक्त 15 लाख हेक्टरच्या जमिनीची मदत आहे. आणि हे सरकार मदत जाहीर करत असताना या सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही. कारण मागच्या काळात जे हे सरकार आल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीनं घटना घडल्या, कुठं अतिवृष्टी घडली, कुठं गारपीट घडली, कुठं वेगवेगळ्या नैसर्गिक घटना घडल्या, परंतु अजून मार्च 2023 पासून तर आजपर्यंत जवळपास 13,500 कोटी रुपये सरकारचे देणं बाकी आहे. सरकारने शेतकऱ्याला देणं बाकी 13,500 कोटी रुपये. आज बँका सरकार या शेतकऱ्याला कर्ज देत नाही. छोट्या छोट्या पतसंस्था ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य महिला असेल, शेतकऱ्याला 25% व्याज आकारून कर्ज घेतंय. 8-10 दिवसापूर्वी तर अमित शहा आले होते, त्यांनी मोठ्या फुशारक्या मारल्या. या देशामध्ये बँका ज्या टॉप बँका आहेत त्याच्यात भारत पुढे येणार या जगामध्ये. परंतु आज सर्वसामान्य माणसाला ग्रामीण भागात बँक नाही, सावकाराकडे जावं लागतात. छोट्या छोट्या स्मॉल फायनान्स कंपन्याकडे जावं लागतं. या फायनान्स कंपन्या 20-20, 25-25 टक्क्यांनी कर्ज देतात. आणि म्हणून बांधवानो, हे सरकार आताच्या घडीला जे मदत जाहीर करतं ही अतिशय तोकडी आहे. बांधवानो, या सरकारने आणखी आपल्या टाळूवरचं लोणी खाण्याचा निर्णय काल परवा घेतलेला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याचं जे कारखान्याकडे पेमेंट आहे, या प्रत्येक टनातून 15 रुपये सरकारने मदतीचे घेण्याची घोषणा केलेली आहे. प्रति टन 15 रुपये म्हणजे कर्जमाफी सोडा, आपल्या शेतकऱ्याच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम हे आताचं सरकार करतंय. मागच्या वर्षी 854 लाख मेट्रिक टन ऊसाचं उत्पादन झालं होतं. 854 लाख मेट्रिक टन. या वर्षी सुद्धा 950 लाख मेट्रिक टन ऊसाचं उत्पादन होण्याची शक्यता आहे. आणि या प्रत्येक टनामागे 15 रुपये सरकारने काल परवा घोषणा केलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडून 15 रुपये पर टन घेणारे तुम्ही हिशोब करा. 9.5 लाख टन रक्कम जर ऊस निघाला असेल तर याच्यातून कशा पद्धतीनं हे सरकार रक्कम कट करणार आहे. बांधवांनो, पंजाबमध्ये सुद्धा अशाच प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. या पंजाबमध्ये आपचं सरकार आहे, मान नावाचे मुख्यमंत्री आहे. या पंजाबमध्ये हेक्टरी 50,000 रुपये देण्याची या सरकारने घोषणा केलेली आहे. एकरी 20,000 रुपये, हेक्टरी 50,000 रुपये या सरकारने देण्याची घोषणा केलेली आहे. गाळ काढायला 7,200 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. आणि जी कर्जाची जी मुदत वाढ ही 6 महिन्यानं केलेली आहे. येणाऱ्या 6 महिने कोणत्याही प्रकारे कर्जावर व्याज लागणार नाही, कर्ज फेडण्याची आवश्यकता नाही. जर पंजाब सारखं राज्य जर हे करू शकतं तर हे महाराष्ट्र एवढं पुढारलेलं राज्य आपण म्हणतो, या राज्यामध्ये पंजाब सारखी मदत देण्याची आताच्या घडीला आवश्यकता आहे. आज या महाराष्ट्रावर 9 लाख कोटीचं कर्ज आहे. 9 लाख कोटीचं कर्ज असताना मागच्या काळामध्ये सातत्यानं शेतकऱ्याची किती रकमेची बाकी आहे मी तुम्हाला सांगितलं. परंतु या महाराष्ट्रामध्ये 400 ज्या कारखान्यात, या कारखान्याकडे आताच्या घडीला ज्या पद्धतीनं थक हमी आहे, 46,000 कोटी रुपयाची थक हमी आहे. 46,000 कोटीची थक हमी सरकारने घेतलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या थक हमीची रक्कम राज्य सरकारला भरावी लागलेली आहे. आज हजारो कोटी रुपये सरकार भरतंय. मागच्या काळामध्ये काही लोकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या लोकांच्या कारखान्याला सरकारने थक हमी दिली एनसीडीसीच्या मार्फत. अतिशय अवघड आहे एनसीडीसीची कर्ज. एनसीडीसीचं कर्ज असं आहे की या कारखान्यानं 1 रुपया जरी थकवला तर महाराष्ट्र सरकारचं रिझर्व्ह बँकेमध्ये जे खातं आहे या खात्यातून डायरेक्ट या कर्जाची रक्कम कट होते. ज्या लोक भारतीय जनता पार्टीत गेले, जे लोक भारतीय जनता पार्टीला समर्थन करतात, अशा लोकांना अशा प्रकारचं कर्ज मागच्या काळात दिलं गेलं. त्याच्यातले काही नाव मी सांगू इच्छितो. जे भोरचे आमदार काही थोपटे, त्यांच्या कारखान्याला 409 कोटी रुपये दिले गेले.
विखे जे आहेत, विखे पाटलाच्या कारखान्याला 218 कोटी रुपये दिले गेले. या सरकारला जे NCDCच्या मार्फत जे कर्ज दिलं जातंय, हे कर्ज मला असं वाटतं राज्याच्या हिताचं नाही. जर शेतकऱ्याची 1 लाखाची थक हमी तुम्ही घेऊ शकत नाही, शेतकऱ्याची 50,000ची 2 लाखाची थक हमी आपण घेऊ शकत नाही, परंतु अशा धनदांडग्या साखर कारखान्याला सरकार मोठ्या प्रमाणावर थक हमी देतंय. आत्ताच्या घडीला या सगळ्या कारखान्याकडे जवळपास 1550 कोटी रुपये येणं बाकी आहे. आणि म्हणून बांधवांनो, हे सरकार या महाराष्ट्रातलं शेतकऱ्याच्या विरोधातलं. पीक विमा होता या महाराष्ट्रामध्ये, 1 रुपया पीक विमा कोणत्याही शेतकऱ्यानं मागितला नव्हता. 2 वर्ष दिला, आता पीक विमा 1 रुपयात बंद केला. 4 ट्रिगर पीक विम्याचे होते, आता फक्त 1 ट्रिगर ठेवलं. नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक विमा देऊ शकत होतो. आताच्या जर काळामध्ये हा पीक विमा या अटी शर्तीनुसार जर असता, तर या लाखो शेतकऱ्यांना विमा देता आला असता. आणि म्हणून मला असं वाटतं आपण शिवसेनेच्या माध्यमातून निश्चित मागणी करू, या पीक विम्याचे जे निकष शिथिल झाले पाहिजे. आज अशा पद्धतीनं सरकारने स्वतःचा खर्च वाचवण्यासाठी या शेतकऱ्याच्या गळ्यावर नख ठेवलेले बांधवांनो. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेला लढा द्यावा लागेल. पीक विम्याच्या बाबतीत ज्या ज्या अटी शर्ती याच्यात बदल करावा लागणार आहे बांधवांनो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात आपल्याला लढा द्यायचा आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांनी मागच्या काळामध्ये दौरा केला. हा दौरा मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यामध्ये झाला. या लातूरमध्ये ते गेले, धाराशिवमध्ये गेले, बीडमध्ये गेले, जालन्यामध्ये गेले, संभाजीनगरात गेले. गावगाव उद्धवजी ठाकरे साहेब थांबले. मोठे बूट घालून चिखलात जायचं नाही असं नाही, शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेले, शेतकऱ्याच्या व्यथा ऐकल्या, शेतकऱ्याच्या कथा ऐकल्या. उद्धवजी ठाकरे साहेबांनी रात्री उशिरापर्यंत दौरा केला आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं दुःख जाणून घेतलं. आणि या काळात शेतकऱ्यांनी कोणती आठवण करून दिली असेल तर उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेली 2 लाख रुपयाची कर्जमाफी. आजही शेतकऱ्याला ही 2 लाखाची कर्जमाफी आठवते. आणि म्हणून बांधवांनो, आताच्या या परिस्थितीमध्ये शेतकरी रोज मरत आहे. शेतकरी रोज मरत असताना त्याचा 7-12 कोरा होण्याची आवश्यकता आहे. आज मंत्री वेगवेगळ्या मंत्र्यावर मोठ्या पद्धतीनं कर्ज आहे, पण तो शेतकऱ्याचं कर्ज माफ होत नाही. आज अजितदादा पवार एका ठिकाणी म्हटले, लाडक्या बहिणीसाठी आम्ही 45,000 कोटी रुपये दिले. लाडक्या बहिणीसाठी 45,000 कोटी रुपये दिले, पण तो या लाडक्या बहिणीचा नवरा आज मरतोय, या लाडक्या बहिणीचा बाप आज मरतोय, या लाडक्या बहिणीचं कुंकू पुसलं जातंय, या लाडक्या बहिणीच्या लेकरा बाळाचे दप्तर वाहून गेले, या लाडक्या बहिणीच्या लेकरा बाळाला खायला अन्न नाही. आणि हे 45,000 कोटी रुपये 1,500 रुपये दिल्याच्या गप्पा मारणारं सरकार या महाराष्ट्रात आहे बांधवांनो. म्हणून ही लाडकी बहीण आज व्यथित आहे. या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये नाही तर या लाडक्या बहिणीला कर्जमाफीची आवश्यकता आहे. आज या लाडक्या बहिणी विधवा होतात. एकीकडे देवा भाऊ म्हणून जवळपास 100 कोटी रुपयाच्या जाहिराती द्यायच्या. कोणती साइन पोस्ट कंपनी 100 कोटीच्या जाहिराती दिल्या. राऊत साहेब, तुमच्यावर फक्त 15 लाख रुपयाचा आरोप टाकून तुम्हाला जेलमध्ये टाकलं. 100 कोटी रुपयाच्या जाहिराती दिल्या. कोणी दिल्या? बेनामी मालमत्ता, बेनामी नावानं दिली गेली 100 कोटीचं जाहिराती. बांध्यापासून चांद्यापर्यंत सगळ्या ठिकाणी देवा भाऊ जाहिराती लागल्या. देवा भाऊच्या या बहिणी आज विधवा होतात, परंतु या भावाला याची चिंता नाही बांधवांनो. म्हणून अशा पद्धतीनं सगळी स्थिती आहे. आज या सगळ्या स्थितीमध्ये देवा भाऊ सारखे मुख्यमंत्री प्रचंड प्रमाणात जाहिराती देतात. एक मंत्री या राज्यामध्ये छोट्याच्या नातवाला घेण्यासाठी 80-80 लाख रुपयाची कार घेतात. देवा भाऊ 100 कोटीच्या जाहिराती देतात आणि देवा भाऊ नंतर सांगतात की ओला दुष्काळ ही संकल्पनाच नाही. देवा भाऊचं हे पत्र आहे. काल उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा दाखवलं. हे पत्र आहे देवा भाऊचं. हे पत्र आहे 16 ऑक्टोबर 2020 उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना लिहिलेलं. आणि त्यांनी लिहिलेलं आहे, परतीच्या पावसाने जो पाऊस आला याच्या तातडीनं मदत करा, अशा पद्धतीचं पत्र लिहिलेलं आहे. बरंच लिहिलेलं आहे, मी वाचत नाही. परंतु जिल्ह्यात पूर्वीच्याच पंचनाम्यावर नुकसान भरपाई अजून मिळाली नाही. यांचे तर अजून पंचनामेच झालेले नाही. बांधावर त्याचप्रमाणे सगळ्यात शेवटी असं म्हणतात, नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे,
आपण तातडीनं लक्ष घालावे अशा प्रकारचं पत्र लिहिले. आता तुम्ही काय करताय? आता तुम्ही काय करता? हे तुमचं पत्र आहे. 5 वर्ष मुख्यमंत्री होते तुम्ही, 14 ते 19, 20 ला लिहिलेलं पत्र आहे. तुम्हाला माहिती नाही दुष्काळ ही संकल्पना, ओला दुष्काळ ही संकल्पना काय आहे? आणि म्हणून हे सरकार खोटं बोलतंय. आणि सरकार खोटं बोलत असताना आज हा शेतकरी खऱ्या अर्थानं याला मदतीची आवश्यकता आहे. आज ही मदत जर बघायला गेलं तर मला असं वाटतं सरकारची द्यायची तयारी नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये भले दिवाळीचा सण असेल, शिवसेनेला लढा उभा राहावा लागेल. हा लढा शेतकऱ्यासाठी असेल, हा लढा असेल शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी, हा लढा असेल पीक विम्याच्या वेगवेगळ्या अटी शर्तीसाठी, हा लढा असेल हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळाली पाहिजे याच्यासाठी. हा लढा शिवसेनेला करावा लागेल. आणि मी 100% सांगतो, हा दसरा झाल्यानंतर शिवसेना या महाराष्ट्रात हा लढा उभा केल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही मागणी करतोय. ही मागणी करत असताना जिल्ह्यावर जाऊ, तालुक्याच्या तहसीलवर जाऊ, वेळ प्रसंगी मंत्रालयात घुसू, परंतु या सरकारला शेतकऱ्याला न्याय द्यायला आम्ही भाग पाडू. म्हणून बांधवांनो, या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेचा हा मेळावा विचाराचा मेळावा आहे. 80% समाजकारणाचा मेळावा आहे. शेतकरी या समाजाचा, या महाराष्ट्राचा मुख्य घटक आहे. आणि शेतकरी व्यथित असताना, शेतकरी दुखी असताना ही शिवसेना थांबू शकत नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या दसऱ्याच्या निमित्तानं आपल्याला संकल्प करायचा आहे. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात एक व्यापक लढा करू आणि या शेतकऱ्याला न्याय देण्याचा संकल्प आपल्याला करावा लागेल. उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेली 2 लाखाची कर्जमाफी, कर्जमुक्ती आपल्याला आठवावं लागेल. ही कर्जमुक्ती खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला ऐतिहासिक ठरली होती. आज या सगळ्या कर्जमाफीच्या बद्दल हे सगळे लोक स्वतःचे शब्द फिरवतात, परंतु शब्द फिरवत असताना मला असं वाटतं यांनी सरकार यायच्या आधी काय काय बोलले लक्षात ठेवा. आता काय काय बोलतात लक्षात ठेवा. आणि म्हणून बांधवांनो, ह्या सगळ्या विषयामध्ये शिवसेना शांत बसू शकत नाही. पंजाबने ज्या पद्धतीनं लढा दिला, पंजाब ज्या पद्धतीनं या सगळ्याला शेतकऱ्याला मदत करते, म्हणून ही मदत येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेला मिळण्याची आवश्यकता आहे बांधवांनो. आणि म्हणून ही मदत मिळवण्यासाठी आपल्याला लढा द्यावा लागेल. हा लढा करत असताना शिवसेनेनं ज्या पद्धतीनं उद्धवजींच्या नेतृत्वाखाली एक कर्जमाफी केली होती, येणाऱ्या काळात सुद्धा ही कर्जमाफी आवश्यक आहे. मी फक्त एक व्हिडिओ एक अर्ध्या मिनिटाचा आपल्याला ऐकवतो. पाणी गेलेलं आहे मोबाईलमध्ये. कसं लावतं? शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा 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 7-12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. 30 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे. त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही. अजित दादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात 7-12 कोरा कोरा कोरा, अजितदादा म्हणतात 30 तारखेपर्यंत पैसे भरा. असं हे लबाड सरकार आहे. मला वाटतं या लबाड सरकारच्या विरोधात येणार काळात आपण संकल्प करू. आज विजयादशमी आहे. या विजयादशमीच्या दिवशी आई भवानीनं, जगदंबेनं महिषासुराचं मर्दन केलेलं आहे. आजचं हे राज्यातलं सरकार महिषासुराचा अवतार आहे. मला वाटतं हा महिषासुराच्या अवताराला शिवसेना रूपी आई भवानीची तलवार निश्चित. मराठी माणसाचा जन्मच मुळात विजांच्या कडकडाटात आणि तोफांच्या गडगडाटात झालाय. आगीशी खेळणारी माणसं आम्ही, पाण्याला भिवून पळणार नाही हे सिद्ध करणाऱ्या कडवट निष्ठावंतांचा हा दसरा मेळावा आहे. अखंड हिंदुस्थानचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, सगळं सुरळीत चालू असताना राज्यकारभार करणं वेगळं आणि संकटांची एकामागोमाग एक मालिका कोसळत असताना धीरदात्तपणे त्याला सामोरं जात
महाराष्ट्राला सुखरूप त्यातून बाहेर काढणं वेगळं. कोरोना काळामध्ये ज्यांनी महाराष्ट्र सुरक्षित ठेवला ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे आणि आपण कडव्या निष्ठेचे सर्व शिवसैनिक. महाराष्ट्र म्हणजे या अक्षांशापासून त्या अक्षांशापर्यंतचा प्रांत नव्हे. महाराष्ट्र म्हणजे या पर्वतापासून त्या पर्वतापर्यंतचं पठार नव्हे. महाराष्ट्र प्रभू रामचंद्रांना वर देणाऱ्या भवानीचा, राम वरदायिनीचा हा महाराष्ट्र. आपल्या भक्तांसाठी 28व्या विटेवर उभा राहणाऱ्या पांडुरंगाचा हा महाराष्ट्र आहे. येणाऱ्या आक्रमकांना सह्याद्रीत कोंडून त्यांना तिथंच मारणाऱ्या धारकऱ्यांचा हा महाराष्ट्र आहे. 5 पातशया पालत्या घालून त्यांच्या तख्तावर भगवा रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. दिल्लीपतीच्या डोळ्यात डोळे घालून हिंदुस्थानच्या मुक्ततेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आणि मरणालाही मरणाचं कौतुक वाटावं असं बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. 6 पिढ्या मोगली सल्तनतीला पाण्यात दिसणाऱ्या संताजी धनाजींचा हा महाराष्ट्र आहे. हा संतांचा, समाज सुधारकांचा आणि प्रबोधनकारांचा महाराष्ट्र आहे. मराठी अस्मिता तेजाळणाऱ्या आणि मराठी माणसाला वाघासारख्या डरकाळ्या फोडायला लावणाऱ्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला जसा शौर्याचा वारसा तसा फितुरीचा शापही आहे. संभाजी महाराजांचं निधन झालं आणि औरंग्यानं महाराणी येसूबाई आणि शाहू महाराजांना कैद केलं. पण कैद झालेल्या महाराणी येसूबाई नमेनात, औरंग्याला कुर्निसात करेनात. औरंगजेब सरफडत राहिला. त्याच वेळी सरसेनापती संताजी घोरपड्यांना मारलं गेलं आणि त्यांचं शिर औरंगजेबाच्या दरबारात दाखवायला आणलं. मराठ्यांच्या महाराणीला नमवायची ही चांगली संधी आहे असं समजून औरंगजेबानं महाराणी येसूबाई राणी सरकार आणि शाहू महाराजांना दरबारात बोलावलं. त्या दरबारात आल्या आणि त्याच वेळी तबकात असणाऱ्या संताजी घोरपडेंच्या मस्तकावरचं वस्त्र बाजूला गेलं. महाराणीने मराठ्यांचे सरसेनापती बघितले, त्या थरारल्या आणि ताडकन उद्गारल्या, शाहूराजे स्वराज्याचे सरसेनापती आलेत, मुजरा करा. आणि शाहू महाराज, येसूबाई राणी सरकार यांनी संताजी घोरपडेंच्या शिराला लावून मुजरा केला. औरंगजेबाचा जळफळाट झाला. मी दिल्लीपती, हे माझ्या पुढे नमायला तयार नाहीत आणि या शिर तुटल्या सरसेनापतींपुढं. आणि त्याच वेळी महाराणी कडाडल्या, हा महाराष्ट्र आहे, गद्दारांना लाथाडतो आणि निष्ठावंतांना मुजरे करतो. दिल्लीपतीला मुजरे घालणाऱ्या हुजऱ्यांचा हा महाराष्ट्र नाही. जमिनी कसून झाल्यावर रुमन बाजूला टाकून स्वराज्यासाठी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांचा हा महाराष्ट्र आहे. पण आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय? नापिकी, कर्जबाजारीपणा, अतिवृष्टीनं तो पुरता कोलमडून गेलाय. जमिनी नव्हे, शेतकऱ्याचं आयुष्य खरवडून गेलंय. त्याच्या डोळ्यातनं अश्रूचा महापूर येतोय. एका दाण्याचे 1000 दाणे करणारा माझा बळीराजा, जगाचा पोशिंदा, त्याला या संकटात सरकारनं आधार द्यावा. तर उरफाट्या काळजाचं सरकार शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळतंय. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या एका गावात 28 महिन्यात 28 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. छत्रपती संभाजीनगर मधल्या पती पत्नीनं कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या केली. काल नांदेडच्या कोंढा गावातल्या निवृत्ती कदमांनी आत्महत्या केली आणि त्याचा धक्का सहन न झाल्यामुळे त्याच्या पित्यानं प्राण सोडले. आणखी किती बळी गेल्यावर तुमच्या कर्जमाफीची वेळ येणार आहे? किती बळी घेणार आणखी? उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पहिला निर्णय घेतला, शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करणाऱ्या शिवछत्रपतींची राजधानी रायगडाचं संवर्धन करण्यासाठी निधी देऊन, आणि दुसरा निर्णय घेतला, सरसकट शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून. तुम्ही शिवसेनेला सल्ले देता शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि मग शिवसेनेला बोला. शिवसेना कालही शेतकऱ्यांच्या पाठीशी होती, आजही शेतकऱ्यांच्या पाठीशीच आहे.
एक शेतकरी उद्विग्न झाला, संतापला, मोठमोठ्यानं ओरडत राहिला, हे सरकार शेतकरी विरोधी आहे, हे सरकार बिनकामाचं आहे. पोलिसांनी त्याला उचलला आणि सरळ चौकीत नेला. चौकीत गेल्यावर शेतकऱ्यानं विचारलं, मला इथं का आणलंय? पोलीस म्हणाले, तू सरकारच्या विरोधात बोलतोयस म्हणून तुला इथं आणलंय. तसा शेतकरी म्हटला, अहो मी आपल्या सरकारच्या नाही, पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो. पोलीस म्हणले, तू काय आम्हाला वेडा समजतो का? आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार शेतकरी विरोधी आहे? आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं आहे? साऱ्यांना सारं माहिती आहे. आज शेतकऱ्यांना हमी भाव नाही आणि हे सरकार सांगतंय आम्ही सत्तेत येणार. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, सत्ताधारी सांगतायत आम्ही सत्तेत येणार. महागाई वाढली आहे, हे सत्ताधारी सांगतायत आम्ही सत्तेवर येणार. कशाच्या जोरावर? परवा माझा एक मित्र गमतीनं म्हणाला, निवडणुका आल्या की काँग्रेस सांगते पंजाचं बटन दाबा, राष्ट्रवादी सांगते तुतारीचं बटन दाबा, आपण सांगतो मशालीचं बटन दाबा, आणि भाजपवाले काय सांगतात? कुठलंही बटन दाबा. लोकशाहीमध्ये निकोपाने निर्दोष निवडणुका होणं हे अत्यंत महत्वाचं. पण निवडणूक यंत्रणेवर, प्रक्रियेवर जर शंका असेल तर त्या शंका दूर करणं आणि लोकशाही सुदृढ करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. लोकमान्य टिळक इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला गेल्यावर तिथल्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला, स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला कुठलं खातं घ्यायला आवडेल? आणि लोकमान्य टिळक म्हटले, मला विरोधी पक्षनेता व्हायला आवडेल. विरोधी पक्षनेते पद हे लोकशाहीचं बलस्थान. पण आज महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नाही, ही लोकशाहीची थट्टा नव्हे का? निरंकुश सत्ता उपभोगणं ही लोकशाही नव्हे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज एकूण परिस्थिती नेमकी काय चालली आहे? 106 हुतात्म्यांनी बलिदान देऊन संयुक्त महाराष्ट्र मिळवला. पण आजचा महाराष्ट्र संयुक्त राहिलाय? तो भावनिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या संयुक्त आहे? जाती जातीत दरी पडायला लागले, समाजात तेढ वाढायला लागली. काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची आज? याच शिवतीर्थावरनं हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कडाडले होते, सगळे भेद गाडा आणि मराठी म्हणून एक व्हा, नाहीतर हे मराठीच्या जागी सक्तीनं हिंदीला आणून बसवतील, मराठी अस्मितेवरच घाला घालतील. आज नेमकं काय चाललंय? अर्ध्या देशाची लोक महाराष्ट्रात रोजीरोटीसाठी येतात. महाराष्ट्राला हिंदी नव्हे, इथं येणाऱ्यांना मराठी शिकायची गरज आहे. महाराष्ट्रात मराठीच चालेल हे आम्ही सातत्यानं सांगतो. ही आमची अस्मिता आहे, हा आमचा स्वाभिमान आहे. आम्ही त्या दिशेनं चाललो आहोत. खरं तर मुंबईचे सगळे उद्योगधंदे यांनी पळवले, मुंबईची कार्यालय गुजरातला नेली, मुंबई खिळखिळी करायचा यांचा डाव चालू आहे. ही कुबेर नगरी त्यांच्या ताब्यात नाही याची त्यांना सल आहे. हे आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र त्यांच्या ताब्यात नाही याची त्यांना खंत आहे. ही आर्थिक राजधानी त्यांना त्यांच्या ताब्यात हवी आहे. पण अडथळा आहे तो शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा. म्हणून शिवसेनेला संपवण्याचा घाट घातलाय. पण शिवसेना संपत नाही, शिवसेना संपवते हे त्यांनी ध्यानी घ्यावं. शिवसेना मुंबईचा प्राण आहे, मुंबई महाराष्ट्राचा प्राण आहे, महाराष्ट्र राष्ट्राचा प्राण आहे. महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडानं चाले. आता उभा राहावं लागेल आम्हाला महाराष्ट्र धर्मासाठी, उद्याच्या नव्या पिढीसाठी. आमची पिढी नेमकी कुठल्या दिशेला चालली आहे आज? कधी आम्ही विचार केलाय? आज दुकानातून ड्रग्ज आणि गांजा मिळतो. इथं तरुण नको त्या व्यसनाच्या विळख्यात अडकलेत. इथं गांजा गुटख्याची दुकानं बंद पडली जावीत, तिथं जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्या जात आहेत. 15,000 जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्या आणि 18,000 दारूची नवी दुकानं सुरू केली. देशाचा GDP वाढावा तो शेतीमाल आणि दूध विकून, दारू विकून नव्हे. ही कुठली प्रगती आहे? कुठल्या दिशेला आम्ही आमचं राज्य घेऊन निघालोय? कायदा सुव्यवस्था सगळी ढासळली आहे.
नोटशाही आणि ठोकशाही उदयाला आली आहे. आज आम्हाला उभा राहावं लागेल, उभा राहावाच लागेल. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात एकही जातीय दंगल झाली नाही. साऱ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा विकास हे शिवसेनेचं ध्येय आहे. ही लढाई फक्त शिवसेनेची नाही, ही लढाई मराठी भाषेची आहे, ही लढाई मराठी संस्कृतीची आहे, ही लढाई महाराष्ट्र धर्माची आहे. पन्हाळ्याच्या वेड्यात अडकलेले छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या पश्चिमेकडून वादळी पावसाळी किर्र रात्री त्यांनी बांदल फौज आणि बाजीप्रभूंना सोबत घेतलं आणि विशाळगडाच्या रोखाना निघाले. त्या वादळी पावसाळी किर्र रात्रीत 21 तासाचा खंड प्रवास करून महाराज मसाईच्या पठारावर पोहोचले आणि त्याच वेळी चाहूल लागली. शत्रू पाठलागावर आहे. बाजीप्रभू सांगते झाले, राज निमी फौज घेऊन आपण इथून निघा, निम्या फौजेनिशी आम्ही ते झुंजितो, साहेब कारी मरितो. राजे म्हणले नाही बाजी, सगळे सोबत लढू. नाही राज, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राज निघा. राजे पुढे निघाले आणि निम्या फौजेनिशी आपल्या छातीचा कोट करून बाजीप्रभू झुंजत राहिले, कडाडत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि शीर तुटले, बाजी कोसळले, स्वराज्यासाठी समर्पित झाले. गजखिंड पावनखिंड झाली. आज आम्हाला बाजी प्रभूंच्या त्या जिद्दीची आणि कडकडीत निष्ठेची गरज आहे. उद्धव साहेबांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहू. जगाच्या पोशिंद्यासाठी, महाराष्ट्र रक्षणासाठी, महाराष्ट्र धर्मासाठी लढत राहू. अन्याय अत्याचार करणाऱ्या महाराष्ट्र द्रोही रावणाचं दहन महाराष्ट्र धर्माच्या मशालीनं करू. चला आता सज्ज व्हा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. चहो दिशांना भगवा फडकू द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद नितीनजी. पुन्हा एकदा मी विनंती करतो, आता डाव्या बाजूनी हळूहळू सगळे पुढे सरकत आहेत, कारण सर्व प्रवेशद्वारांवरती प्रचंड गर्दी. उपस्थित असलेले निष्ठावंत शिवसैनिक, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आपल्याकडे आज लक्ष आहे. 68 वर्षापूर्वी शिवसेना प्रमुखांनी जी ठिणगी टाकली शिवसेनेची, त्याचा हा पेटलेला वणवा मुसळधार पावसात सुद्धा विझू शकत नाही. या संपूर्ण देश पाहतो आहे. आतापर्यंत नेत्यांची भाषणं व्हायची आणि मग पाऊस पडायचा. या इथे पाऊस वादळ असताना सुद्धा हा मेळावा आपण करतो आहोत आणि हजारोच्या संख्येने आपण इथे जमलेला आहात. हे शिवतीर्थ आहे आणि हे शिवतीर्थ फक्त आपल्या शिवसेनेचं आहे. या शिवतीर्थाच्या पलीकडे आणखी एक शिवतीर्थ आहे, ते सुद्धा आपलंच मानायला पाहिजे. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी ज्या शिवसेनेची स्थापना या शिवतीर्थावर केली, त्या शिवसेनेचा दसरा मेळावा ही महाराष्ट्राची परंपरा आहे. मराठी माणसाची भक्कम एकजूट ज्या शिवसेना प्रमुखांनी केली, त्या शिवसेनेला हादरे देण्याचा प्रकार कोणी किती केला तरी त्या हादऱ्यामध्ये आपण संपून जाणार आहात. आज मला अनेकांनी प्रश्न विचारले, अनेकांनी शंका उपस्थित केल्या. शिवतीर्थावर चिखल झालेला आहे, म्हणजे तुम्ही चिखलफेकच करणार? मी म्हटलं होय, गद्दारांवर चिखलफेकच करणार, त्यांची तीच लायकी आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ आहे.
मराठवाडा संपूर्ण पाण्यात आणि चिखलात आहे. 8-8 दिवस शेतकरी चिखलात आहे. आपण 2 तास पाण्यात आणि चिखलात ही सभा घेतली तर आपल्याला वाईट वाटण्याचं कारण नाही. महाराष्ट्रात ओला दुष्काळ असेल तर हा आमचा ओला दसरा मेळावा आहे. मित्रांनो, रावणाचा आज अंत करायचा आहे. नेहमी रावणाचं दहन होतं. आता या पावसामध्ये रावणाचं दहन कसं करायचं? रावणाला जाळायचं की रावणाला बुडवायचा, हा विचार करावा लागेल. या मुंबईमध्ये पाऊस आहे. या मुंबईमध्ये रावणाला बुडवायचा आणि दिल्लीतल्या रावणाला जाळायचा. माननीय उद्धव साहेबांनी शस्त्रपूजा केलेली आहे. शस्त्रपूजा करण्याचा अधिकार हा माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. मला विचारलं गद्दारांच्या मेळाव्यामध्ये ते काय पूजणार? मी म्हणलं त्यांना शस्त्रपूजा करण्याचा अधिकार असू शकत नाही. मग ते काय पूजणार? मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून त्यांनी दिल्लीतून अमित शहाचे जोडे आणलेले आहेत. त्यांनी दिल्लीतून अमित शहाच्या चपला आणलेल्या आहेत, जोडे आणलेले आहेत. ते त्यांच्या व्यासपीठावर आहेत आणि त्यांचं पूजन ते करणार आहेत. आम्ही शस्त्रपूजा केली, आम्ही विचारांची पूजा करतो. हे अमित शहाच्या पादुकांची पूजा करतायत. जो तो आपल्या लायकीनुसार वागतो आणि जगतो. हा निष्ठावंतांचा मेळावा आहे. आणि आमची निष्ठा कशी? हम छोटे छोटे फायदे के लिए जमीर का सौदा नहीं करते. हम छोटे छोटे फायदे के लिए जमीर का सौदा नहीं करते. हमारी खून की आखिरी बूंद उद्धव जी आपके दामन पर होगी, आपके दामन पर होगी. हे सरकार महाराष्ट्राचं आणि देशाचं सरकार हे होट चोरीतून आलेलं सरकार आहे. त्याच्यावरती उद्धवजी बोलतील. महाराष्ट्रामध्ये होट चोरी, लोकसभेला होट चोरी, शिवसेनेची चोरी, धनुष्यबाणाची चोरी, शरद पवारांच्या घड्याळाची चोरी. मला सांगितलं हे एवढे चोर आहेत, मुंबईतल्या चोर बाजाराचं नाव आता मोदी बाजार करा. बरोबर ना? मुंबईच्या चोर बाजाराचं नाव मोदी बाजार करा. एवढ्या चोऱ्या ह्या लोकांनी केलेल्या आहेत. मिळेल ते चोरतायत. मित्रांनो, आपण भर पावसामध्ये आलेला आहात. मी जास्त वेळ घेणार नाही. ही लढाई मोठी आहे. ही लढाई मुंबईची आहे, महाराष्ट्राची, दिल्लीची आहे. आपल्याला माननीय उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आहे.